प्राप्य पुण्यकृतान् लोकान् उषित्वा शाश्वती समा शुचीनां श्रीमतांगेः योगभ्रष्टो विजायते. मग आता त्याची गती काय? तो म्हणले योगभ्रष्ट म्हणजे तो योगावरून भ्रष्टलेला. कशानं? फक्त मानसिक दृष्ट्या, म्हणजे अवस्थेच्या बाहेर उल्लेख केलेला. पुण्यकृताम लोकान प्राप्य, तोपर्यंत तो पुण्यकृताम लोकान म्हणजे त्याचं अत्युच्च फळ कोणतं आहे? पुण्याचं मायेपर्यंत. म्हणून पुण्यकृताम लोकान म्हणजे पुण्यरूपानं जे प्राप्त होणारं ते उत्तम फळ आहे, तिथे तो प्राप्त होऊन शाश्वती समा अनेक वर्ष उषित्वा तिथे सुख भोगून सुचेनाम श्रीमताम गेहे श्रीमंत पवित्र आचरण करणारे अशा घरामध्ये तो अभिजायते, म्हणजे जन्माला येतो. अथवा योगिनामेव कुले भवति धीमता एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदीदृशम्. अथवा किंवा धीमताम योगिनाम कुले एव, बुद्धिमान अशा योग्यांच्या कुळामध्येच भवती म्हणजे त्याचा जन्म होतो. ईदृशम यत अशा प्रकारचा जो एतच जन्म, हा जन्म लोकेही दुर्लभतरम, लोकामध्ये दुर्लभ असतो. पुरुष घेतला बाबा. काय म्हणले? हा कोणता पुरुष? दोषत्यागी आहे का कोणता समजावा? आता हा अवस्थेच्या बाहेर उल्लेख केलेला, म्हणजे थोडक्यात त्याला एक फळाचा अंतर आहे, दोन फळाचा अंतर आहे होत असतो. नाही, आता आपण कुठं बोलत असतो हे की फळाधिके वगैरे, हे तो दोषत्यागी याविषयी आपण बोलतो ना, समान वृत्ती अधिक वृत्ती तिथं बोलतो ना. मग हा नेमका पुरुष कोण्या पॉईंटचा आहे? तसं नाही, तसं ते जे तुम्ही ब्रह्मविद्येची बैठक बोलायलेत ना, ते प्रायश्चित करून जर कधी त्यानं समान वृत्तीचा आचार केला तर त्याला फळाधिके होऊन पुढे त्याला आणखीन गती आहे चांगली. का झाले त्याला फळाधिक? तो योग भ्रष्ट झाला. मग हा पुरुष कुठला आहे? नाही, एक मिनिट, याचं इको कमी करा, आवाज घुमतोय. हा पुरुष कुठला आहे? असं हा कोराच आहे. योगभ्रष्ट म्हणजे नष्ट झाला नाही, भ्रंशला म्हणजे पुसला. आणि हे अप्रोक्ष पुनःसंबंध होण्याच्या अगोदर अंतराय होतो. उल्लेखाचा आहे, चेतनाच्या उल्लेखाचा. 56 नंतर उल्लेख जर केले, प्रथम उल्लेख केला, द्वितीय उल्लेख केला, तृतीय उल्लेख केला, असं केलं तर 1 कोटी 2 कोटी 3 कोटी वर्ष अंतराय होतो. आणि ते फळ माया देत असते, चिज्जट फळी सुख करून पाहून. कोराच आहे. हा कोराच आहे, प्रमादिया नाही. प्रमादिया. आणि जर समजा उल्लेख केल्यानंतर जर तो प्रायश्चित केलं असेल तर मग अंतराय नाही असं. म्हणून शेवटी जे प्रायश्चित ते महत्वाचंच आहे. साधनेत अपुरा पडलेला, साधनेत अपुरा झाला, मानस विचलित झाले, मानस विचलित. हो ना, बस. मानसिक म्हणजे शारीरिक नाही. आणि हे कसं म्हणले, त्याला प्रायश्चित केल्यावर अंतराय नाही का? अंतराय नाही. आणि मग जर समजा विशेष ज्ञान झाल्यानंतर तो सरळ जाईल का ईश्वर प्राप्तीला? विशेष ज्ञान प्रायश्चित केलेलं आहे. प्रायश्चित केला म्हणजे त्याला पुनःसंबंध, म्हणजे कोराच आहे, त्यामुळे पुनःसंबंध होईल, अप्रोक्ष ज्ञान होईल, सामान्य ज्ञान होईल, विशेष ज्ञान होईल. परंतु जे हननादी ज्या क्रिया असतात, आणि सृष्टी लोटत आले असतात, तर त्याला अंतराय दचक दिल्या जात नाही का? ते तिथं ठीक आहे ना, तो वेगळा प्रकार. पण म्हणजेच
सांगायचं म्हणजे तिथे बी अंतराय होतोच, तिथं दचक या अर्थानं होतो, पण होतोच असं. पण हा प्रायश्चित्त केलं तरी पण अंतराय होईलच ना. अंतराय कसं काय होईल? त्याने मानसिकतेचा प्रायश्चित केला ना. हो, प्रायश्चित केला ना, प्रायश्चिताचा काय उपयोग मग? बरोबर आहे, प्रायश्चिताचा तो अगोदर, पण प्रायश्चित केल्यावर सुद्धा त्याला जे होत असतं ते विशेष योग ज्ञान आहे. भ्रष्ट तो शाश्वत. हा योग भ्रष्ट ते हो, दादा योग म्हणतात तसं भ्रष्टाचा- प्रायश्चिताच्या अगोदर नाही का, तो कोरा आहे ना, त्याच्यामुळे ते अगोदरच, आणि ते त्याचं ते नासू शकतं. म्हणजे ह्या सृष्टीमधलाच अंतर आहे असं म्हणावं का? हा फळ अंतर आहे फक्त. फळ म्हणजे पुनःसंबंध अंतर. प्रमादियाला सृष्टी अंतर आहे, मग तो याला दोष- पुनःसंबंध अंतर आहे. याला पुनःसंबंधाला अंतर आहे. अच्छा. दंडत बाबा. फक्त अंतराय शब्द इथं 2 ठिकाणी वापरतात, हा. आणि वर मात्र त्याला दचक म्हणतात, तिथं अवेर आहे, आहेर. हा पण तिथं 1 कोटी, इथं 1 कोटी असेल तर तिथे 2 कोटी 3 हा ते तर अयोग्यतेचा अवेर आहे ना. ते हा. अयोग्यतेमुळे अवेर आहे ना तो. नाही, सगळी अयोग्यता नसते, फक्त ईश्वराबद्दल समजा आता आपण ईश्वराबद्दल आपल्या सोक्तीनं काही बोलतो, कृपास्पदी भूत होणी तिथे सुद्धा जर शाब्दज्ञानी अनेकाचे अंतकरण दुखवले, पोळले, तर त्याचं जर प्रायश्चित केलं तर पुढे त्यांना ते अंतराय नाही, विशेष ज्ञानी. आणि प्रायश्चित जर नसेल केलं तर मात्र आहे. नाही, पण जी अयोग्यता आहे, हो बा, दादा जे म्हणतात आहे की ते जो कोरा पुरुष आहे आणि 56च्या नंतर उल्लेख करतो, तो प्रायचित केल्यानंतर तर त्याला अंतराय होत नाही. परंतु अस्थिपरीमध्ये सांगितले की 9वा स्वभाव विकार, तर त्याचा स्वभावच असा विकारवत आहे की त्याला प्रायचित होतच नाहीये. उलटा तो जो प्रायचित करतोय त्याच्यामुळे त्याची सेवना चुकत आहे, पण त्याचा उल्लेख बंद होत नाहीये, कारण की स्वभाववत विकार आहे त्याला, आणि म्हणून त्याला अंतराय होतच आहे. 56च्या नंतर ज्यांनी चेतनाविषयी उल्लेख केले तर त्याला अंतराय होतच आहे. तो 9वा जो पुरुष आहे ना, हो, तो ईशाळू आहे, आणि त्याला किती वर्षा भेट आहे? त्याला पहिला अंतराय होतो चैतन्य फळी, आणि नंतर मग 36व्या वर्षी भेट होते. नाही ना, तो 56च्या आत उल्लेख करतोच तो स्वभावात. नाही, 56 जो ईशाळू पुरुष आहे तो 56च्या नंतर घेतलेला आहे. 56च्या नंतर केलं त्याला योग भ्रष्ट. तो ईशाळूच आहे. आतला ईशाळू. ईशाळू आणि योगभ्रष्ट एकच आहे. नाही, एक कसं म्हणता येईल? 56च्या अगोदर उल्लेख त्याचे चालूच आहे, स्वभावात विकार आहे, पण त्याचंही प्रायश्चित जर केलं तरी आहे. प्रायश्चिताचा उपयोग आहे. प्रश्न 56च्या नंतरचा चालू. 56च्या अगोदर जर तो उल्लेख करत आहे तर त्याला प्रायश्चित घडतो. ते नाही, तो उपसाहण्यात घालतात ना. हा, ते उपसाहण्यात जाईल. उपसाहण्यात, पण प्रायश्चित केलं तर नाही, त्याला अंतराय होणारच नाही ना. एरवी त्याला अंतराय होणारच नाही 56च्या आतमधल्या पुरुषाला. 56च्या नंतर जर त्यांनी चेतनाचा उल्लेख केले तर त्याला प्रायश्चित घडत नाही असं म्हणायचं आहे. प्रायश्चित घडलं की प्रायश्चित तो प्रायश्चित करतो, त्याचं कार्यच हे होत आहे. प्रायश्चित का नाही घडत? घडलं, त्याचं प्रायश्चित घडलं तर त्याचं कार्यच हे होत आहे की त्याची सेवना चुकत आहे. वांसून जर त्याने प्रायश्चित केलं नसतं त्याला सेवना घडली असती. नाही, हे प्रायश्चित केल्यानंतर सेवना चुकत आहे, आणि पुन्हा शेवटी प्रायश्चित केलं नाही, त्याचा स्वभावच विकार आहे. त्याचा स्वभावच विकार असल्यामुळे त्याला 56 पर्यंत पण त्याला कंट्रोल नाही झाले. त्याला काय म्हणतात? देहावधी. देहावधी क्रियावधी उपाय आहे. म्हणजे देहावधीचा उपाय आहे. म्हणजे डायरेक्ट जर समजा त्याला क्रिया जर घडली तर ती क्रियावधी झाली, आणि उल्लेख आहे तर त्याला देहावधी. नाही, 56 नंतर जर उल्लेख होत आहे तर त्याला अंतराय घडणारच आहे असं म्हणायचं आहे. हिंगोलीकर बाबा खाली मान घातले. 56 नंतरही प्रायश्चित घडल ना त्यांना, नाही घडणार का? उल्लेख गेला तर प्रायश्चितही घडेल. मग हो ना, मग नाही घडलं तर आहे अंतराय, घडलं तर नाही असं. त्या प्रायचित म्हणजे त्याचं प्रायचिताचं कार्य हेच आहे की तो त्याची सेवना चुकत आहे, त्याला त्या पोळ आहे ना, त्याविषयी उल्लेख होतोय त्याचा पोळ आहे. नाही, सेवना चुकत म्हणजे कधी दादा?
की जर पोळ असेल तर ते सेवनात चुकत आहे, अनिष्टाचा पोळ आहे, चतुर्दुःख आहे. पण जे प्रायश्चित म्हणजे घडलेल्या क्रियेबद्दल क्षमा मागणे. आणि कसा निर्णय बाबा? बरोबर आहे, बोलायले त्यांचं पूर्ण होऊ द्या. ते बरोबर बोलायले. मी तुमच्याकडे सोपवलं होतं ना. मग दादांचं काय म्हणणं आहे? शेवटी तुमचा निष्कर्ष काय आहे? काय होईल, कसं होईल? बाबा, अस्थिपरीमध्ये पक्ष आहे 9वा स्वभाव विकार. त्या पुरुषाचा इतका स्वभाववत विकार आहे की 56 पर्यंत पण त्याला उल्लेख म्हणजे दर्शी अवस्थेपर्यंत पण त्याला कंट्रोल होत नाहीये. आणि 56 नंतर जर तो उल्लेख करत आहे, त्याला होतच आहे उल्लेख, पण तो प्रायश्चित पण करत आहे. प्रायश्चिताचं कार्य त्याचं हे होत आहे की त्याची सेवना चुकत आहे. नाही, प्रायश्चित म्हणजे हे जे आपण नेहमी करतो ते प्रायश्चित, ते चतुर्विध दुःखामध्ये येऊन जाते, रोजचा प्रसव मोडणे हा. पण जे आपण अंतसमय जे प्रायश्चित करतात नाही का, ते घडलेल्या ह्या उल्लेखाबद्दल 56 नंतर जे उल्लेख घडले त्याच्याबद्दल प्रायश्चित करणे, अंतसमयी जर प्रायश्चित जर केलं म्हणजे आता पुढं त्याच्यामुळे सेवना चुकायचा पुन्हा प्रश्नच नाही का. तर ते सेवना चुकल्या मागच्याच दुःखामुळे, पुढील दोषाची रेघ काढली ते चतुर्विध दुःखामुळे. पण प्रायश्चित जे शेवटी अंतसमयी करतो ना, नाही का, तर ते घडलेल्या उल्लेखाबद्दल देवाला क्षमा मागतो. आणि म्हणूनच त्याचे 2 भेद केलेले आहेत. त्याला ईशाळूमध्ये घातलं आणि याला इकडे योग भ्रष्टात घातलं. नाही तर तिथंच योग भ्रष्ट म्हटलं असतं. त्यांनी जे 2 भेद का केले? मग जर समजा तिथंच कार्य वर्तत आहे नाही का, तर योग भ्रष्ट मग या पुरुषा हा कोणता मग असं होईल. तिकडे एका लाईनने 9 दाखवले. याच्यातला योग भ्रष्ट वाचू का बाबा? योग भ्रष्ट गीतेमध्ये योग भ्रष्ट म्हटलेलं आहे का? हो. अशा साधकाचे मन विषयोपभोगाकडे धाव घेते. वयाची 56 वर्षे लोटल्यावरही हा स्त्री पुरुष संसर्गरूप विषय सेवनाची इच्छा करतो. कोणी रसरूप होतो, कोणी विषय सेवनेच्या अगदी निकट पोहोचतो, मात्र साक्षात संबंध करीत नाही. अशा साधकाचे मन ईश्वर चिंतनाकडे राहत नाही, ते विषयाकडे लागते. त्यामुळे त्याचा योग पूर्ण होत नाही. मात्र त्याची ईश्वरावर श्रद्धा असते. तो अंशतः योगाचरणही करतो. या श्लोकात याच योगभ्रष्टाचा उल्लेख केला आहे. असा योगभ्रष्टाचा यांनी निर्णय केला आहे. आपलं त्याच्या पुढचं चालू आहे. चला, आता दुसरी एक शंका आहे आपण काढला तर, की तो शुचिनाम श्रीमताम गेहे म्हणलेला आहे आणि पुढं अथवा योगिनामेव, श्रीमंताच्या घरी कोणाचा जन्म आणि योगियांच्या घरी कोणाचा जन्म. पूजनीय श्री शुकमुनी दादाजी. दादा. बाबा आपण सांग. तिकून फिरून माझ्या जोळी टाकून दिलं. बाबा आपल्याच मुखातून अपेक्षित असते ना. अहो ते तर सांगतीलच बाबा, पण आपलं काय बा असं कसं वाटते आम्हाला, हे आपण म्हणजे एक प्रकारे आहे कोणाजवळ काय आहे हे याच माध्यमातून निघते नाही का. एरवी प्रसंगानुसार चर्चा होते. चला ठीक आहे. आणि अप्रोक्षाला 1 कोटी 2 कोटी 3 कोटी जर झाले तर ते विशेष ज्ञानी त्याच्यात तिप्पट होते का? 1 कोटी असेल तर तिकडे 3 कोटी, म्हणजे तिथे सुद्धा अंतराय आहे विशेष ज्ञान. नाही नाही तसं कसं हां काय पुन्हा संबंध दो गुणा ती गुणा म्हणले ना.
विशेष ज्ञानी अवेर आहे ना. अवेराचं जे दुःख दिलं जातं ना, हो. तर मग तिथं 1 कोटी 2 कोटी 3 कोटी बोलतात ना. इथं 1 कोटी झालं तर तिकडं 3 कोटी. नाही हां. प्रथम उल्लेखाचा, द्वितीय उल्लेखाचा, रसरूपतेचा असा प्रकार असायला पाहिजे. तर ते अवेराचाच दुःखाचा वेळ सांगायला. हो, आपण एका प्रार्थनेत म्हणतो, बाबा दुःखाची घडी जातसे मज कसी योगाप्रमाणे आता. मग अशा पद्धतीची 1 कोटी 2 कोटी 3 कोटी आहे का योगाप्रमाणे? नाही, ते इथलं दुःख सांगायले की हे दुःख थोडं जरी असलं तर योगाप्रमाणे वाटते. मग तिथं विशेष ज्ञानीला तसं वाटतच असणार ना बाबा. हो, तिथेही आहे म्हणतो. कारण एवढं जर अंतर जर द्यायचं म्हटलं तरी याच्या साधनेचं काही विशेष महत्व आहे का नाही? नाही, त्याला फक्त दचक द्यायचा असतो. हो, मग त्या दचकामध्येच इतकं अंतर झालं असं त्यांना वाटतं, पण तेवढं तेवढं अंतर नसेल असं माझं. अच्छा, असं प्रत्यक्ष म्हणता का? हां. असं म्हणा, तितका काळ त्याला सहजच निघून जातो असं म्हणा. अंतर देत नाही असं नाही, त्याचा काळ कसा निघून जातो त्याला कळतच नाही. कारण तो मला देव होईल अशा याच्यात रूप अवस्थेत असल्यामुळं त्याला कळतच नाही का. त्यांना दुःखाचे विषय योगाप्रमाणे जाते म्हणतात. कारण दुःख एरवी सुखाचे दिवस कधी निघून जातात कळत नाही, पण दुःखाचा 1 दिवस आपल्याला ताप येऊ द्या असं वाटते की काय सगळी सृष्टी शून्य झाल्यासारखं वाटतंय असं. तसं त्याला तेवढं दुःख होतंय. हां, झाले येणे अर्थी असं बोललेलं असावं असं मला वाटतंय. काय सिद्धांत असेल ते आपण बोला. पण आपण लावताना लावतो 1 कोटी 2 हो, कोटी लावतो ना, बरोबर आहे. तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकं यतते च ततो भूय संसिद्धो कुरुनंदन. पण दादांच्या प्रश्नाचं एक राहिलं उत्तर. तो योग्याच्या कुळात जातो की श्रीमंताच्या घरात? प्रश्न असा आहे. नाही का, देवाने काय म्हणलं, तो हे होईल किंवा ते होईल. पाहता एक कसा असतो की तो योग्याच्या कुळात जातो पण सुसंस्कारी, नाही का, आणि एक कसा आहे की श्रीमंताच्या घरात जातो. मग आता याला कारण काय असावं? श्रीमंताच्या घरामध्ये तो जो जातो, नाही का, तर तो मानानं त्याला न्यायलेत, आणि याला म्हणजे तेवढा मान नाही राहिला जो योग्याच्या कुळात गेला. बरोबर आहे. फक्त सत्संस्कार, चांगला आचार्य हे सगळं करे, पण याला जसं उच्चभ्रू याच्यामध्ये नेऊन म्हणजे त्याचं वाटू देत नाहीत काहीच. याला तरी वाटतंय आपलं घरी इकडं काय होईना, चला जाऊ आपण देव तरी धरू, नाही का. असा दोन्हीत फरक का झाला? म्हणजे एकाला त्याचं कमी अधिक आहे म्हणून त्याला तसं झालेलं आहे. एकामध्ये बाबा मानसिक श्रीमंती आहे आणि एकामध्ये भौतिक श्रीमंती आहे. जो सुखिया श्रीमंताच्या घरी जन्माला जातो तो भौतिक दृष्टिकोनातून, आणि तो योग्यांच्या कुळामध्ये जन्माला जातो तिथं मानसिक श्रीमंती आहे योग्यांची. परंतु योग्यामध्ये काय असतं, त्याला अडथळा येत नाही. श्रीमंताच्या घरात अडथळा येतो पुढे जायला त्या संबंधी याचा. हा जुमानत नाही, पण येतो त्याला अडथळा. बरोबर, याला नाही येत नाही. दंडोत बाबा, माझी एक जिज्ञासा आहे. आवाज येतो बाबा? हो हो, बोला ना, बोला. आता योग भ्रष्टाला सुखफळ दिल्या जात आहे, योग भ्रष्टाला सुखफळ दिल्या जात आहे, आणि तिकडं अंतराय दिला जातो, तिथं दुःख दिल्या जात आहे त्या ज्ञानीला. मग हा योग भ्रष्ट असून सुख आणि तिथं एवढं दुःख दिल्या जात आहे. आता हे कसं? काय म्हणाले ते इंगोलीकर बाबा, बोला. सत्संस्कार शिल्लक असतात
योग भ्रष्ट जरी झाला तरी ते ईश्वर धर्मी घडलेल्या सत्संस्काराचं फळ आहे त्याला. आणि तो तर विशेष ज्ञानी आहे ना, तिथं तिथं सुख दिले जाते, दुःख दिल्या चाललंय तिथं. बाबा या प्रश्नाचं एक पक्षामध्ये उत्तर आहे. हा सांगा. राव रुसले या प्रधान सप्त सुरवाडकरी. राव रुसला, योग भ्रष्टावर ईश्वर रुसलेले आहेत, परंतु प्रधानाला त्याला दुःख देता येत नाही. दुःख देता सप्त सुरवाडकरी, प्रधान सप्त सुरवाडकरी तशातला प्रकार ते उत्तर देत. काही झालं तरी तो परमेश्वराचा आहे ना. पुढे तत्र तं बुद्धी संयोगम लभते पौर्वदेहिकं यतते च ततो भूय संसिद्धो कुरुनंदन. तत्र पौर्वदेहिकम तम बुद्धी संयोगम. आणि मग जेव्हा तो त्या पुढे जन्माला येतो त्या ठिकाणी पौर्वदेहिकम म्हणजे पूर्व शरीरात संपादन केलेला तम बुद्धी संयोगम त्याच्या बुद्धीचा संयोग म्हणजेच समत्व बुद्धी योग, तो जो संस्कार आहे तो लभते म्हणजे त्याला सहजगत्या प्राप्त होतो. आणि कुरुनंदन हे अर्जुना, कुरुकुळाचा सुपुत्र असलेल्या अर्जुना, ततः संसिद्ध त्यानंतर त्याला आपली सिद्धी म्हणजे परमेश्वराच्या प्राप्तीच्या सिद्धीमध्ये भूयः इयतते, तिथून पुढं पुन्हा प्रयत्न करतो. पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि सः जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्माति वर्तते. आता या ठिकाणी पुनर्जन्म दाखवलाय, पुनर्संबंध दाखवायलेत. मग आपण जर म्हटलं तो जर कोरा असेल आणि जर तो योग भ्रष्ट असेल, नाही का, इथं काय म्हणाले, पौर्वदेहिकम त्याच्या मागच्या म्हणजे पुनर्संबंधी यासारखा, तिथून पुढं त्याची वाटचाल सुरू झाली. म्हणजेच त्याची क्रिया, तो कोरा जरी असला तरी त्याची क्रिया पुनर्संबंधाला पुरली नाही, म्हणून ते पुन्हा आणखीन त्याला तो जन्म घ्यावा लागला, नाही का. पूर्वाभ्यासेन तेनैव पौर्वदेहिकम म्हणजे पूर्वीच्या देहातला संस्कार, पूर्वीच्या शरीरात असताना तो जो बुद्धी संयोग होता, म्हणजे बुद्धी म्हणजे ज्ञान योग होता ना. पूर्वीच्या देहामध्ये ज्ञान होतं, तेच ज्ञान पुढे. तर स तेन पूर्वाभ्यासेन म्हणजे त्या श्रीमंताच्या घरात जन्मलेला तो योग भ्रष्ट योगी पूर्वाभ्यासेन एव म्हणजे पूर्वचिंतनामुळं अवश तो पराधीन होऊन ह्रियते म्हणजे परमेश्वराकडून ओढल्या जातो, म्हणजे पुढची प्रक्रिया परमेश्वर करून घेतात. योगस्य जिज्ञासू अपि आणि समत्वबुद्धी योगाचा जिज्ञासू देखील शब्द ब्रह्म अतिवर्तते. शब्द ब्रह्म अतिवर्तते. काय म्हणले? देव घ्यायचे का म्हणलं? वैराग्य देव. काय म्हणले? वैराग्य देव. वैराग्य म्हणजे ज्यांनी फक्त 6 वचनच ऐकली आस्तिपरीचे आणि बस म्हणले आता ईश्वरीचं भांडार फोडू नका, तर अशा स्वभावाचा पुरुष आहे का तो आपण बोलत आहात ते? वैराग्य देवासारखा? हा हा हा. नाही, इथं शब्द ज्ञान त्याने उल्लंघित करायला ना. शब्द ब्रह्म पण यांनी गीता वैराग्य देव पण शब्द ज्ञानामध्येच आहेत ना. शब्द ज्ञानामध्येच आहेत ना ते पण, की पूर्व अभ्यासेन पूर्वी त्याचा अभ्यास झालेला आहे, त्याच्या योगामुळे याला इथं आपोआप होतंय.
हा नाही, त्याला तो मार्ग सुकर झाला ना पुढचा. हो ना मग. जसं त्याने आचार करून योग भ्रष्ट झालाय हां आणि आता पुढं त्याला आचार करण्यासाठी हां जी सुलभता प्राप्त झाली. हो ना मग. सरळ सरळ सरळच गेला ना तो. वैराग्य देवांनी काय 6 वचनं घेतले, लगेच देह क्षेपलं आणि परमेश्वरानेच त्यांना उचललं असं म्हणता येईल ना. मग आपण आता सध्या जे बोलता आहात तर तो पुरुष ह्या जातीचा आहे का असं बोलायचं ते मला. म्हणजे वैराग्य देव योगी यांच्या कोळी जन्माला आले. मग आचार्य हो. योगी यांच्याच कुळी म्हणल्यावर असं झालं ना ते. त्यांना परमेश्वरानेच पाठवलं होतं है ना. होतं मग. हो ना. हे समजायचे का असं असं माझं म्हणायचं विषय. शब्द ब्रह्म म्हणजे काय घेतलंय इंगोलीकर बाबाजी. इंगोलीकर बाबाजी शब्द ब्रह्म कशाला म्हणले. इथं शब्द ब्रह्म इथं वेद ज्ञानाला असं म्हटलेलं आहे. कशाला. वेद ज्ञानाला असं म्हणजे कर्मराठीचा अर्थ आहे. कर्मराठीचा अर्थ. हा हो. तसं जमणार नाही. इथेही तेच म्हणले कर्म हे म्हणले काय वेदांत सांगितलेल्या सकाम कर्माचे फळ. हो. नाही तसं नाही. तो शाब्दज्ञान चरित होतं त्याचं. शब्दज्ञान चरित आपला अर्थ असा. उघड उघडच आहे ते. हो. आपल्याला शब्दज्ञान चरित झालेलाच योगी पाहिजे. कारण तुमच्याजवळ ते तुम्ही वाचून बोलले ना मला, हो. त्याच वेळेस लक्षात आलं की तुम्ही काय वाचलं मी समजलं. हो. पुढे प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्ध किल्बिष अनेक जन्म संसिद्धस्ततो याति परांगतिम. आणि प्रयत्नात यतमान योगी, प्रयत्नपूर्वक अभ्यासणारा योगी. यतमान म्हणजे प्रयत्न करणारा. अनेक जन्म संसिद्ध, अनेक जन्माच्या संस्काराच्या सामर्थ्यामुळं संशुद्ध किल्बिष, तो संपूर्ण पापाने रहित होऊन ततः परांगतीम याती, नंतर तो परमगतीला जातो. पण उद्धरण व्यसनीय जर अवतार असेल तर या अवताराने आम्हाला एकच जन्माची सवलत दिली. आता ही त्या अवताराची वैशिष्ट्य आहे बरं का. अनेक जन्म म्हणजे ते होत होत पुढं पुढं चालला तो, त्या जन्मात कमी पडला पुढं चाललाय. पण या अवताराची खावण अशी आहे, हा जो उद्धरण व्यसनीय आहे हा एकच जन्माची सवलत देतो. तपस्वीभ्योऽधिको योगी ज्ञानीभ्योऽपि मतोऽधिक कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद् योगी भवार्जुन. आणि तो योगी तपस्वीभ्ये अधिकः, तपस्वी लोकांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. आणि ज्ञानीभ्ये अपि, आला आता इथं ज्ञानीभ्ये अपि स्वतंत्र शब्द वापरला. वैराग्यदेव ज्ञानीभ्ये अपि असं अधिक मतः, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ मानलेलं आहे. कर्मीभ्ये योगी अधिक, आणि निष्काम कर्मयोगाच्या पुढं. तस्मात अर्जुन योगी भव, म्हणून तो अर्जुना योगी हो, समत्व बुद्धीचा हो. योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना श्रद्धावान् भजते यो मां समे युक्ततमो मत. आणि सगळ्या योग्यांमध्ये याला म्हणतात सतषष्ठी, षष्ठी म्हणतात याला. सती सप्तमी एक प्रयोग असतो आणि हा षष्ठी प्रयोग आहे. म्हणजे ज्यावेळेस त्याच्यामध्ये उत्तमत्व दाखवायचं असतं त्यावेळेस सती सप्तमी म्हणजे सप्तमीनं त्याचं हे करतात सगळ्यात उत्तम, नाही का. जसं पुरुषर्षभ, पुरुषेषु ऋषभ, पुरुषामध्ये श्रेष्ठ असलेला, नाही का. किंवा भरतर्षभ, भरत कुळामध्ये श्रेष्ठ असलेला, त्याला म्हणतात भरतर्षभ. पण इथं तसं नाही आहे. इथं काय योगी नाम षष्ठी आली, म्हणजे योग्यांचा देखील, सर्व योग्यांचा देखील असं जरी असलं तरी याला सतषष्ठी म्हणून इथं काय होईल, योग्यांमध्ये हा अर्थ होईल. कारण दोन्ही षष्ठीना अर्थ तो करता येतो. आणि सर्वेषाम योगिनाम अपि, सर्व योग्यामध्ये देखील श्रद्धावान मद्गतेनं, म्हणजे जो श्रद्धावान योगी आहे तो माझ्या ठिकाणी लावलेल्या
अंतरात्मना, आंतरिक मनामुळं माम भजते, तो मला भजतो आणि तो मला युक्त तममत, आता पहा तममत म्हटलं इथं, म्हणजे इंग्रजीमध्ये सुपरलेटिव्ह डिग्री वापरली, तर नाही, युक्त तरमत नाही, युक्त तममत, म्हणजे याच्या पुढे उरलं नाही, हां अत्यंत असं, म्हणून तुम्हाला तम तरतम प्रत्यय ना. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे आत्मसंयमयोगो नाम षष्ठोऽध्यायः. म्हणजे असं सकळ शास्त्राला मिळणारं हे ब्रह्मविद्याशास्त्र, त्यातून आत्मसंयम नावाचा हा अध्याय संपला. याला आत्मसंयम म्हणाले. आत्मसंयम म्हणजे ध्यानयोग. श्री परेशाय नमः.